विषय मराठी इयत्ता 7वी पाठ अनुभवी शेतकरी। यशवंत फोरोशचा लिहिलेला हा पाठ। या पाठात रामरावांनी आपल्या मुलांना कष्टाचे महत्त्व पटावे म्हणून केलेली युक्ती कशी यशस्वी झाली याचे वर्णन प्रस्तुत पाठात लेखकाने केले आहे। आयुष्यभर कबाड कष्ट करून रामरावांनी 8 एकरांची शेती स्वतःच्या मालकीची केली। एकीकडे शून्यातून विश्व निर्माण केल्याचं आनंद रामरावांच्या मनात होतं, तर दुसरीकडे आपली 3ही मुले नीट शिकली नाहीत आणि शेतीचे कामाला हातभार लावत नाहीत या चिंतेने त्यांचे मन ग्रासले होते। उतर वयामुळे आता कामे होत नव्हते, त्यात मनाच्या या रोगाला कोणतेच औषध लागू पडत नव्हते। बिछाण्यावर पडलेल्या रामरावांच्या डोळ्यासमोर 8 एकरांचा हिरवागार पट्टा ओसाड पडल्याने दुःख स्वप्न तरळून जायचे। जीव घाबराघुबरा व्हायचा, पण 3ही मुलांवर फिकीर नव्हती। 22-25 वर्षाचे हे तगडे तरुण गावभर हिंडत, गप्पा मारत आणि फक्त जेवायला घरी वेळेवर येत। रामरावांना काय करावे हेच कळेना। एक दिवशी डॉक्टरांकडे जाण्याच्या उद्देशाने रामराव घराबाहेर पडले। दवाखान्यात न जाता पेठेतल्या एकमेव बँकेत गेले। बँकेच्या व्यवस्थापकांशी अर्धा तास चर्चा केली नि परत घरी आले। रात्री रामरावांना पत्नीने सर्वांना जेवायला बोलावले। जेवणापूर्वी रामराव मुलांना म्हणाले, मुलांनो, आता मी थकलोय, माझ्याच्याने ही शेतीवाडीचे काम होणार नाहीत। तुम्हालाही शेतीची काम करायला कमीपणा वाटतो। बँकेत मी तुमच्यासाठी कर्जाची सोय करून आलोय। तुम्हाला प्रत्येकाला 5 लाख रुपये कर्ज मिळेल। त्यातून तुम्ही पोटपाण्याचा धंदा करा। कर्जाची जमीन गहाण ठेवायला ठरवले। फक्त तुम्ही एक काम करा, गावातल्या बँकेच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाने 10,000 रुपये भरून आपापले कर्ज खाते बँकेत काढा। कागदपत्रांचे जमजमाव मी केली आहे। मुलांना खूप आनंद झाला। प्रत्येकाच्या डोळ्यासमोर 5 लाखांचा आकडा तरळत होता। त्यानंतर हे 10,000 कुठून आणायचे असा प्रत्येक जण विचार करू लागला। त्या रात्री तिन्ही मुले बराच वेळी चर्चा करत एकत्र बसली। दुसऱ्या दिवशी सकाळी कुठेतरी पेठेत मित्रांकडे उसनवारी करण्यासाठी गेली, पण कोणाचेच काम झाले नाही। रामराव या सर्वांच्या कानोसा घेत होते। दुपारच्या वेळी 3ही मुले रामरावांचा निरोप घ्यायला आली। आम्ही शहरात चाललो आहोत, महिनाभरांना 10,000 रुपये कमवून आणू, तेव्हाच घरी परतू। एवढे बोलून तिघे पाठीवरच्या पिशव्या सांभाळत गेले सुद्धा। शहरात त्या तिघांना कोणीही महिना 10,000 रुपये पगाराने नोकरीवर ठेवले नाही। मोठ्या मुलाला किराणा मालाच्या दुकानात 7,000 रुपये पगाराची नोकरी मिळाली। मधल्याला हॉटेलमध्ये स्वच्छता करण्याची 5,000 रुपयाची पगाराची नोकरी मिळाली। धाकटा मुलगा दिवसभर फिरून कुठेच नोकरी मिळत नव्हती, म्हणून बस स्थानकामधल्या रसवंती गृहात 6,000 रुपयांच्या पगारावर नोकरीस राहिला। पहिल्या दिवशी खूप भूक लागली, म्हणून थोरल्याने पोत्यातले मूठभर शेंगदाणे उचलले नि तोंडात टाकले। हे मालकाने पाहिले। थोरल्याला कडक शब्दात सुनावले, त्याचा मान अपमान केला। थोरल्याला घरातल्या कोपऱ्यात भरलेले शेंगांची पोती आठवू लागली। खाली मान घालून तो पोती उचलू लागला। मधल्या मुलाची तर हॉटेलात साफसफाई करून पुरती वाट लागली। दिवसभर हात ओले राहिल्यामुळे पांढरे फटक पडले। नाकाला हॉटेलमधल्या पदार्थाचा वास नकोसा झाला। त्याला आपल्या वावरातला पाट आठवू लागला। खळखळ पाण्याचा पाट साऱ्या पिकाऊ पाणी पाजत पुढे जातो। निर्मळ नितळ पाणी, हिरवे शेत पाहून मनाला तरतरी येते। आणि इथे
यापेक्षा शेताला पाणी देणे सोपे, असा विचार करून तो काम करत राहिला. धाकट्याची ही परिस्थिती फार वेगळी नव्हती. ऊसाचे रसाचे पैसे पाहून आपल्या मळ्यातल्या ऊस आठवला नसता तरच नवल. गावाहून येणाऱ्या माणसांना टाळत तो तिथे काम करू लागला. ऊसाच्या मोळ्या वाहतून दमछाई होई. एवढे काम आपण घरी केले असते तर असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. त्या पहिल्या रात्री तिघांना फोनवरून एकमेकांना आपापली नोकरी कशी छान आहे, आरामशीर आहे असे खोटे खोटे सांगितले. इकडे रामराव व त्यांची पत्नी आपल्या मुलांच्या विचाराने व्याकुळ झाले होते. रामराव पत्नीला धीर देत म्हणाले, अगं मुलं काय वनवासाला नाही गेली, त्यांच्या पंखांची ताकद नको का आजमायला? मी शक्कल लढवली आहे ही. 1 महिन्यानंतर एके दिवशी तिघेही मुले अगदी अशक्त होऊन थकून घरी आली. रामराव नुकतेच शेतावरून आले होते. मुलांच्या दुर्मुखलेल्या चेहऱ्यांकडे पाहून त्यांना दया आली, पण ते काहीच बोलले नाहीत. शेवटी मुलेच म्हणाली, बाबा आम्ही चुकलो. 1 महिन्यात 10,000 रुपये आम्ही कमवू शकलो नाही, आम्हाला माफ करा. थोरला म्हणाला, बाबा माझ्या लक्षात आलंय की मी बाहेर इतके कष्ट करण्यापेक्षा आपल्या शेतात आम्ही राबलो तरी अधिक पैसे मिळतील. शिवाय आपल्या मर्जीप्रमाणे आणि सावडीप्रमाणे काम करायला मिळेल. धाकटा म्हणाला, तुमच्या घराच्या गुरांच्या पिकांच्या सहवासात राहता येईल, पैसे पण मिळतील, प्रेमही मिळेल. मधला हळूहळू बोलला, उद्यापासून आम्ही तिघेही आपल्या शेतातच राबू, निशिवार फलू. नको आम्हाला कर्ज नि पैसे, तुम्ही फक्त आम्हाला मार्गदर्शन करा. तिघेही बोलले. रामराव व त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले. रामराव पुढे होत म्हणाले, मुलांनो, शहरात नोकरी मिळण्यापेक्षा तुमची कष्ट करण्याची क्षमता तुम्ही नक्कीच ओळखली आहे. बाळांनो, हेच मी तुम्हाला सांगत होतो. आपली स्वतःची पीक